राणा, काय चाललंय तुझं? ए राणा, काय चाललंय तुझं? ध्यान कुठं आहे? काय नाही, ते जरा घरातलं मालकाचं काम करायला आहेस का घरातलं काम करायला आहेस? माझ्यावर विश्वास आहे म्हणून मालकानं पाठवलंय तुझ्या संग मला. नाही त्या भानगडीत पडू नकोस. नाही, मी कुठं मग मगादरनं फोनवर बोलायलास ते काय? मालकाच्या पैशावर जीवाची मुंबई करू नकोस. काम कर काम. बरं बाबा, तू सांगशील तसं. हा, मी सांगन तसंच करायचं. मालकाचा विश्वास आहे म्हणून पाठवलंय मला. काय वय काय झालं असेल? कोण श्रीहरी? सापडला असेल काय? समधी माहिती मिळवायला पाहिजे त्याच्याकडनं. खरं तर मीच पाहिजे होतो तिकडं. सूरज भडक डोसक्याचा आहे. उगं मारहाण करायचं. मी असतो तर नीट सांभाळून घेतलं असतं. तर अंजलीबाई आहेत म्हणल्यावर तसं काही टेन्शन नाही म्हणा. अरे हळू खा. अरे वा, रोज तुला खा की रे बाबा म्हणून माग लागायला लागतंय. आज तुला लईच भूक लागली की? आज लय अंग मेहनत केली आम्ही. म्हणजे कुठं भार व्हायला गेलतास का काय? नाही, भार नाही, मग नुसती पळापळ झाल्या बघ. पळापळ कसली? मी सांगून येईन तू ऐकूनच. ए बाबा, कुठं मारामारी करायला गेलतास का काय? नाही गोदा का? अगं मी सुधारलोय माहिती ना तुला. वहिनी, बरं झालं लवकर आल्याचा. कवापासून वाट बघायला लागलोय. काय झालं? काही सांगितलं का त्यांनी? नाही ना, अजून तरी काय बोलला नाही. बांधून ठेवलंय तिथं. मग आता तिकडे कोण आहे? बरकत भाल्याने अवध्याला थांबवलंय बघा. काय लागला काय तपास? गोदाक का? अगं तू जेवण बनवायला जा की आणि हिला घेऊन जा. जाग लपवा, समजा लपवा आमच्यापासनं. अहो, आम्हासनी बी काळजी वाटती म्हणून विचारायलोय. तर नाहीच, नाही परकच आहे ना आम्ही. आम्ही बी या घरचंच आहे. काळजी वाटती म्हणून चौकशी करायलोय. तुला कुणाची आणि किती काळजी आहे चांगलंच माहिती आहे आम्हासनी. नसत्या गोष्टीच्या कशाला चौकशी पाहिजे तुला? जा की आता. गोदाक का? अगं जा की हिला घेऊन जेवण बनवायला. अंजली, मी स्वयंपाकाची तयारी करते. हा, तुम्ही बसा बोलत. वहिनी साहेब, या तुम्ही माझ्या बरोबर. अगं जा की जेवण बनवू जा. आम्हासनी काय हाऊस नाही हो तुमच्या करामती ऐकायची. कानात बोळा घालतो आम्ही. बोला मग काय बोलायचंय ते. भाऊजी, तुम्ही त्या श्रीहरीला मारहाण वगैरे केली नाहीत ना? अजिबात नाही. माझा तर हात लय शिवशिवालता. खरं तुमच्या शब्दाचा मान राखून गप बसलो. त्या बरकत भाल्याने अवध्याला कसं समजवलंय माझं मला माहिती आहे बघा. तुम्ही मारलं नाही ते एक चांगलं केलं. पण वहिनी, मला काय वाटतंय माहितीये का? काय? तुम्ही समजावून सांग म्हणताय, प्रेमाने विचारा म्हणताय. जरा फेर विचार करते सगळ्याचा. नाही म्हणजे मारल्याशिवाय बोलला असं काय वाटणं झालाय तो. नाही भाऊजी, अहो तो या सगळ्यात गुंतलेला नसेल आणि तुम्ही मारलं म्हणून त्यांनी पोलिसात तक्रार केली तर आपल्याला जास्तच महागात पडेल. आधीच एक केस चालू आहे, त्यात अजून काही नवीन नको. एकदम बराबर. अंजली, तू म्हणतीस ते अगदी बरोबर आहे. आपण एक चूक केली तर या मागे असलेली व्यक्ती सावध होईल.
नाहीतर आपल्याला अडचणीत आणलं. तेव्हा मारामारीचं गणित अजिबात करायचं नाही. पण आबा आता काय करायचं? म्हणजे रानात असतं तर त्यानं काय केलं असतं? बघा, तुम्ही त्यांचं नाव घ्यायला आणि त्यांचाच फोन. 100 वर्ष आयुष्य. आले. हॅलो, कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे. तुम्ही? मी पण छान. ते एजंट सापडलं म्हणलात तुम्ही. त्याचं काय झालं, काय कळलं का नाही? अहो नाही, तो काहीच सांगायला तयार नाहीये. दिवसभर बांधून ठेवलंय त्याला. जरा नीट विचारलं की सांगाल ती हो. नाही, सूरज भाऊजी म्हणतात त्याला मारूयात म्हणजे तो सांगेल. नाही नाही, अजिबात नाही. त्याचा काय बी फायदा होणार नाही. आणि मारला तर सांगाल बी ती हो, पण खोटं सांगितलं तर काय करणार आहे? हो ना. मग आता? हा, ये बघा, कुठं बी फिरू द्या. फिरून फिरून शेवटी त्याच्या बियात येतोय तो. तसं त्याला एकटं सोडा आणि त्याचा पाठलाग करा. बघा तुम्ही त्याच्या वरच्या माणसाकडे जातो का नाही ते. अरे हा, ही पण आयडिया मस्त आहे. वय जे बी काय करा ते जरा सांभाळून करा. काय सूरज आधीच भरतोय लगेच, बघा त्याला जरा आवरा. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे इथे. अहो खर तर मी पाहिजे होतो तिकडं, पण इकडचं काम काय संपन्न झालंय बघा. आणि त्यात या टोण्याचं टुनटुन माग. एकदम मस्त दोस्त भेटलाय तुम्हाला. तुम्हाला सांगतो, मला सुंदर भारी दोस्त भेटलाय ते म्हणजे तुम्ही. पण मी बायको आहे ना. हा, म्हणजे बायको बी आणि दोस्त बी. ते काय म्हणतात ते, हा ते 2 in 1. छान, तुम्ही सुद्धा 2 in 1 आहात. नवरा आणि दोस्त. बरं, जेवलात का तुम्ही? अहो नाही नव. अहो इकडे जेवण समजा वेगळं आहे बघा. म्हणजे ती चपाती एका घासात संपते आणि ते रस्सा मागितला निवड एवढ्या आणून देतात, आणि एक्स्ट्रा मागितला ती एक्स्ट्रा 10 रुपये लावतात. फक्त नावाला मुंबई बघा. अहो, आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीची बरीच हॉटेल आहेत तिथे. शोधा आणि जेवा. बघतो. बरं तुम्ही जेवलात काय? नाही, आत्ताच गोदाका स्वयंपाकाला गेले. मी जात होते तेवढ्यात तुमचा फोन आला. बरं ठीक आहे, आता तुम्ही जेवण करायला जावा आणि लवकरात लवकर जेवून घ्या. ते एजंटचं काय करायचं ते ध्यानात ठेवा. हा, जे करायचंय ते जरा जपून करा. हो, आणि हो, तुम्ही सुद्धा जे करायचं ते अगदी जपून करा. हा, चला ठेवू फोन. ठेवताय काय? ठेवलात का फोन? अहो आता तुम्हीच म्हणलात ना ठेवताय म्हणून. नाही, आधी तुम्ही ठेवा. ठेवा ना तुम्ही. बाय. आता हा उंदीर सोडायलाच पाहिजे. कसे आहात श्रीहरी भाऊजी? अरे, तुम्ही यांना मारलात का काय? नाही नाही, अजिबात नाही. ए, मारले तुला? मारलं नाही की नाही? मारले नाही की नाही? अजिबात. विचार पाहिजे तर विचारा तुम्ही. ए, मारले तुला? हा, नाही की नाही? हा, नाही मारलं बघा, नाही मारलं. मग हे काय? हे दाड दाड का डॉक्टरने काय उद्या? होय होय होय, पैसे खाऊन खाऊन दाढ किडली होती म्हणून काढून टाकली. हा, बरं ठीक आहे. श्रीहरी भाऊजी, दिवसभर काही खाल्लं नसेल ना तुम्ही?
भूक लागली असेल ना? तुमच्यासाठी शिरा आणलाय मी. घ्या. शिरा? ह्याच्यासाठी शिरा? हो. श्रीहरी भाऊजी आपल्याला आबांना कसं फसवलं गेलं या सगळ्याची माहिती देणार आहेत. हो ना भाऊजी? घ्या शिरा खा. ठीक आहे. अहो खा की, खा आणि सांगा पटाक दिशी. हा खा खा. अहो अरे भाल्या, त्याला वाटत नको की या दिवशी घातली म्हणून. गॅरंटी खा आता. अहो भाऊजी डबल गॅरंटी हो. बघा आता तर तुम्हाला खात्री पटली असेल की या शिऱ्यात काही नाहीये म्हणून. घ्या. खातोस का तुम्ही? भाऊजी नीट प्रेमाने समजावून सांगा. गिळा साहेब, गिळा. तुमच्यासाठीच आणलंय. अरे बाबा खा. सांगा कुणी फसवलं आमच्या आबांना? कुणी खाल्ले पैसे? श्रीहरी. आम्ही एवढं समजावून सांगतोय तर तुम्ही सांगत का नाही? वहिनी, त्याला आमची समजवण्याची पद्धत सांगू काय? अहो राघू पोपटासारखं बोलवली हो. नाही भाऊजी, मारहाण करायची नाही. जे विचारायचं ते प्रेमाने विचार. सांगा. वहिनी, इसको प्यार की भाषा नाही समजणार. ह्याच्यात तर मग द्या सोडून. हा? सोडून द्या. हो, यांनी स्वतःहून काही सांगितलं तर ठीक, नाही तर द्या सोडून. हो पण वहिनीने सांगितलं ना सोडून द्या. द्या सोडून. ए बाबा जा घरला. सोड सोड भाल्या. श्रीहरी भाऊजी, चूक झाली आमची. तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल सॉरी. तुम्ही जाऊ शकता. तुम्ही जरा शहाण्या दिसताय. मी साधा सुद्धा माणूस नाही. काही मोठं बॅकिंग आहे मला. एक शानपण आलं म्हणून बरं झालं. तर सगळा दिवस वाया गेलाय. उशिराच काय तो फायदा. माझ्या नादाला लागाल तर याद राखा. वहिनी काय केली साई? अहो चांगला हातात आलता येऊ. आपण उंदीर सोडून दिलाय. आता तो त्याच्या बेळात जाईल आणि मग बाकी उंदीर कुठे आहे आपोआपच समजेल आपल्याला. म्हणजे इथून पुढे फक्त गंमत बघा. सुरजने पकडलाय. काय? असा कसा पकडला? श्रीहरीने तोंड उघडलं तर आपण सगळे बाराच्या भावात जाऊ. तर तो सगळं सांगणार आपल्याबद्दल. आणि तो राणा सूरज आपल्याला शोधून काढणार. आता काय खरं नाही आपलं. तर सगळं साहेबांना सांगायला पाहिजे लवकरात लवकर. The number you are trying to call is currently not reachable. The number you are trying to call is out of
coverage area. Please try again later. हॅलो साहेब कुठे आहेत? ओ फोन का उचलत आहेत? किती वेळा फोन केला? साहेब जरा मीटिंग मध्ये आहेत, नंतर फोन करा. ओ नंतर बिंतर काय नाही, नंतर केला लय उशीर होईल. तिकडं श्रीहरीला पकडलंय, आता त्याला पकडून ते माझ्या पत्तर येतील आणि मला पकडून साहेबा पत्तर. मग साहेब काय करणार? येळी सावध व्हायला सांगा साहेबांना. अहो आता तुम्ही करा की जरा हँडल. साहेबांपर्यंत कोण पोचायला नको हे ध्यानात ठेवा. मी काय ध्यानात ठेवू? इथं माझ्या पायाखालची जमीन खिसकली आहे. अहो बसा कुठेतरी लपून, जाऊ नका कोणाला. अहो कुठे लपून बसू भावा? मला काय कळणार झालंय. कुठं लपू? कुठं लपू? हॅलो हॅलो. हा जोंधळे कुठे आहे तुम्ही? तू कुठं आहे? मला कळलं तुला उचललं म्हणून. श्रीहरीला कैद करणं एवढं सोपं नाही. तुम्ही कुठे आहे सांगा. ए तुझं माझ्याकडे काय काम? मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. मला जरा सिरियस विषयावर बोलायचं आहे. जमणार नाही. मला साहेबांनी लपायला सांगितलं. कोण साहेब? मी बोलतो त्यांच्या संगत. अजिबात नाही. तू माझ्याशी आणि मी साहेबांशी बोलायचं असं ठरलं होतं ना आपलं. हे बघा तुम्ही मला भेटला तर बरं, नाहीतर तुमचं नाव सांगणार बघा. ठीक आहे. आपल्या नेहमीच्या ठिकाणी आहे. पण हे बघ मला सांगू नकोस. मी कशाला सांगू? आपण कुणाच्या बापाला भेट नाही. ये आलोच. जोंधळे
आहे